श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत. पण तुम्हाला माहिती आहे का की ज्या स्वामींनी अक्कलकोटमध्ये 22 वर्षे वास्तव्य केले ते प्रत्यक्षात कोण होते? त्यांचे आधीचे अवतार कोणते होते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांच्या 5 अशा अवतारांविषयी आणि त्यामागील रहस्यांविषयी जाणून घेणार आहोत, जे प्रत्येक स्वामी भक्ताला माहिती असायलाच हवेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण क्रमांक 1 चे रहस्य तुमचे आयुष्य बदलू शकते. नंबर 5. श्रीपाद श्रीवल्लभ. दत्त संप्रदायातील पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. 14व्या शतकात आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे त्यांनी जन्म घेतला. स्वामी समर्थांनी अनेकदा आपल्या संभाषणात आम्ही पिठापूरचे आहोत असे संकेत दिले आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ यांनीच भविष्यात आपण पुन्हा अवतार घेणार असल्याचे सांगितले होते, याची पूर्तता स्वामींच्या रूपाने झाली. अवतार क्रमांक 4. श्री नरसिंह सरस्वती. गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हे स्वामींचा पुढचा प्रवास मानले जातात. त्यांनी कर्दळी वनात गुप्त होण्यापूर्वी आपल्या भक्तांना सांगितले होते की मी पुन्हा दर्शन देईल. असे मानले जाते की कर्दळी वनात 300 वर्षे तपस्या केल्यानंतर एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड जेव्हा रळ लागली, त्यातून जे महापुरुष बाहेर पडले ते आपले स्वामी समर्थ होते. नरसिंह सरस्वतीचे कायम स्वामींनी पुढे नेले. अवतार क्रमांक 3. चंचल भारती किंवा दिगंबर स्वामी. अक्कलकोटला येण्यापूर्वी स्वामींनी भारतभर चंचल भारती किंवा एका दिगंबर संशनाच्या रूपात भ्रमण केले. त्यांनी हिमालय, काशी आणि जगन्नाथपुरी या ठिकाणी अनेक चमत्कार केले. या काळात स्वामींनी अनेक राजा महाराजांना आणि सामान्यांना सन्मार्गाला लावले. आम्ही मूळचे वटवृक्ष आहोत असे ते याच काळात म्हणत असत, ज्याचा संबंध थेट दत्तात्रयांशी होता. अवतार क्रमांक 2. अक्कलकोटचे स्वामी समर्थ. 1986 मध्ये स्वामी अक्कलकोट मध्ये प्रकट झाले. हे त्यांचे सर्वात पूर्ण आणि प्रकट रूप मानले जाते. जेव्हा एका भक्ताने त्यांना विचारले की आपण कोण आहात, तेव्हा स्वामींनी उत्तर दिले, आम्ही मूळ पुरुष वटवृक्ष. याचा अर्थ कोणत्याही एका धर्माचे किंवा एका जातीचे नसून साक्षात सृष्टीचे चालक परब्रह्म होते. अवतार क्रमांक 1. आपल्या हृदयातील स्वामी. सर्वात मोठे रहस्य म्हणजे स्वामी आजही आपल्यामध्ये आहेत. स्वामींनी समाधी घेताना म्हटले होते, मी गेलो असे मानू नका, मी जिवंत आहे. जो भक्त स्वामींची मनापासून सेवा करतो त्याच्यासाठी स्वामी आजही कोणत्या ना कोणत्या रूपाने धावून येतात. हाच तो अदृश्य अवतार आहे जो आजही आपल्या पाठीशी उभा आहे. म्हणूनच ते म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, स्वामीच्या या 5 अवतारांपैकी तुम्हाला कोणता अनुभव सर्वात जवळचा वाटतो? कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या टॉप 10 चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.